पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीमध्ये मेगा प्रवेश झालाय आणि त्यामुळे पुण्यात भाजपाचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालंय का असा प्रश्न खरं तर उपस्थित केला जातोय। कारण आज मुंबईमध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यासोबतच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अनेक प्रवेश आज झाले। त्यामध्ये पुण्यातली काही महत्त्वाची नावं देखील आहेत, जे काही अजित पवार गटामधले तर काही शरद पवार गटामधले आहेत। तर एकंदरीतच पुण्यात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झाले का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। खरं तर आगामी निवडणुकांमध्ये हे जे आता पक्ष प्रवेश होत आहेत ते तर महत्त्वाचे असणारच आहेत, पण त्यासोबतच भाजप असा पक्ष आहे की जो एक विजनरी पक्ष आहे। त्यामुळे हे जे आत्ता प्रवेश करून घेण्यात आलेले आहेत ते जे 2029ला असणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील तेव्हा कितपत फायद्याचा असणार आहे हा देखील विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे। तर आज जे प्रवेश झालेले आहेत पुण्यामधले सगळ्यात 10 महत्त्वाची जी नावं आहेत ती आहेत सुरेंद्र पठारे, विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, सतीश लोंढे, खंडू लोंढे, प्रतिभा चोरगे, पायल तुपे आणि सचिन दोडके। यामध्ये सगळ्यात 2 महत्त्वाची नावं ती म्हणजे बापूसाहेब पठारे जे आत्ता शरद पवार गटाचे आमदार आहेत वडगाव शहरी मतदारसंघाचे, त्यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे आणि त्यासोबतच सचिन दोडके जे सुप्रिया सुळेचे अगदी निकटवर्तीय मानल्या जातात असे सचिन दोडके यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। तर वडगाव शहरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांचे जे सुपुत्र आहेत सुरेंद्र पठारे त्यांच्याबद्दल जर एकंदरीतच हे राजकीय समीकरण बघितलं तर आधी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की विधानसभेच्या वेळेस बापू पठारेच्या ऐवजी त्यांना लढायचं होतं, मात्र तेव्हा त्यांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं। तेव्हा बापू पठारे हे शरद पवार गटाकडनं लढले आणि तेव्हा ते जिंकून देखील आले। मात्र तेव्हापासूनच कुठेतरी सुरेंद्र पठारे हे नाराज असल्याची चर्चा होती। मात्र आता सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश घेत तिकडचा आपला स्थानिक पातळीवरचा जो प्रभाव आहे एकंदरीतच पठारे कुटुंबियाचा तो कायम ठेवण्यासाठी आता भाजपमध्ये प्रवेश घेऊन तिकडनं इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तर त्यासोबतच जर सचिन दोडकेचं बघितलं तर सचिन दोडके देखील विधानसभेच्या वेळेस शरद पवार गटाकडनं लढले होते आणि सुप्रिया सुळेचे ते सगळ्यात निकटवर्तीय मानले जातात, पण मात्र तिकडे सचिन दोडके आत्ता भाजपमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे। आणि तेव्हा विधानसभेच्या वेळेस सचिन दोडके पराभूत जरी झालेले असले तरी त्यांचं स्थानिक पातळीवरचं जे वर्चस्व आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये ते बऱ्यापैकी उल्लेखनीय आहे। त्यामुळेच आता शरद पवार गटाला हा पुण्यातून सगळ्यात मोठा धक्का आहे। आणि त्यासोबतच जेव्हा सचिन दोडके भाजपामध्ये प्रवेश करत होते तेव्हा आत्ताचे तिकडचे आमदार भीमराव अण्णा तापकीर ते या प्रवेशाला विरोध करत होते। त्यांनी इतका विरोध केलेला होता की त्यांनी बैठक देखील याबद्दल बोलवली होती, बैठकीची मागणी देखील केलेली होती, पण तरी देखील आज सचिन दोडके यांचा प्रवेश भाजपामध्ये झालेला आहे। तर त्यासोबतच वारजे माळवाडी परिसरामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे ते म्हणजे सायली वांजळे, रमेश वांजळे यांच्या त्या सुपुत्री आहेत, तर यांच्या त्या कन्या आहेत, त्यांनी आज प्रवेश घेतलेला आहे। खरं तर सायली वांजळे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होते, नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आले आणि नंतर आता त्यांनी प्रवेश जो घेतला आहे तो भाजपामध्ये घेतलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक काळापासून ते इच्छुक आहेत, कारण त्यांचा जो भाऊ आहे सायली वांजळेचा ते मनसेकडनं लढलेले होते, पण त्यांना कुठूनही तिकीट तेव्हा देण्यात आलेलं नव्हतं, म्हणून आता इच्छुक आहेत, म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतलेला आहे। तर हे जे सगळे नावं जे आत्ता मी घेतले हे सगळे नावं स्थानिक पातळीवरती त्यांचं वर्चस्व भरपूर प्रमाणात आहे किंवा त्यांचं जी कनेक्टिव्हिटी आपण म्हणतो ती कनेक्टिव्हिटी देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे
भाजपाला या आगामी निवडणुकांमध्ये तर फायदा होणारच आहे, पण ही एक विचार करण्याची सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की 2029मध्ये ज्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका असतील तेव्हा हे इकडचा त्यांचा वर्चस्व किंवा स्थानिक पातळीवरचा जो वर्चस्व आहे तो देखील भरपूर मोठ्या प्रमाणात फायद्याचा ठरणार आहे. तर आता हा पहिलाच टप्पा होता जिकडे जवळपास पुण्यातून 11 जणांनी प्रवेश केला, काही मावळ परिसरातले देखील 9-10 नावं आहेत. तर पहिल्या टप्प्यात 20 ते 21 जणांनी पुणे शहरातून किंवा पुणे जिल्ह्यातून प्रवेश केलेला आहे. तर आता पुढच्या टप्प्यात जवळपास 2 ते 3 टप्पे आहेत. त्या टप्प्यांमध्ये नेमकं अजून कोण भाजपामध्ये प्रवेश करतं आणि नेमकं किती इन्कमिंग आता आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं की जरी इथे नवीन लोक प्रवेश घेत असतील तर या सगळ्यांना संधी दिल्या जाईल का भाजपामध्ये जे गेल्या अनेक वर्षांपासून संधी मिळू पाहत आहेत त्यांना तिकीट मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण इच्छुकांची गर्दी मोठी आहे, जवळपास 2 ते 2.5 हजार उमेदवारी अर्ज फक्त गेलेले आहेत. तर या सगळ्यांमध्ये ज्यांनी संधी इतक्या वर्षांसाठी संधीची वाट बघितली आहे त्यांना मिळतं का इतर कोणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.